आज गोकुळामध्ये एक माधवी नावाची कन्या राहत असे. माधवी आणि ही माधवी लहानपणापासून हसत खेळत बागडत त्या घरामध्ये वाढू लागली, खेळू लागली, बागडू लागली. जसं की मुलगी आपल्या घरामध्ये बागडते, ती वयात आल्यानंतर तिच्या आई वडिलाला तिच्या लग्नाची चिंता होते. तशी ही माधवी वयात आली आणि वयात आल्याबरोबर तिच्या आई आणि बाबाने ठरवलं की हिचं आता लग्न करायला पाहिजे. आणि मग वर शोधण्याकरता सुरुवात झाली. आणि वर शोधण्याकरता सुरुवात होत असताना गोकुळेमधला कृष्ण कन्हैयाचा मित्र याच्याकडे आमंत्रण पाठवलं आणि दोघांचं गौरी बंधनामध्ये अडकण्यासाठी प्रस्ताव पाठवला. पूर्वी लग्न लहानपणी होत असे आणि लहानपणी लग्न करायचे आणि वयात आल्यानंतर तिला सासरी पाठवून द्यायची. आणि मग हा सगळा विधी होत असताना सुपारी फुटली, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग काही काळामध्ये ती माधवी आईपाशी राहत असे आणि ती मर्यादा संपल्यानंतर तिला सासरी पाठवायचं आहे. तर तिला आई शिकवण देऊ लागली. ऐका बरं का, ऐकताय ना? प्रत्येक आईने आपल्या मुलीला हे शिकवलं पाहिजे. माधवीला तिची आई म्हणू लागली, हे बघ माधवी, तुला सांगते, आता तुला सांगायला मी नसणार आहे तिथे, ऐकतेस ना? ऐक बाळा, तू आता परख्या घरी जाणार आहे. तू इथे आपल्या घरी असताना तू 8 वाजता उठायचीस, तुझी 9 वाजता आंघोळ, मग तुझं 11 वाजता शालेय शिक्षण. आता ते तिकडे तुला चालणार नाही. तुला तिकडे गेल्यानंतर बंधनामध्ये राहावं लागेल, तर तुझा संसार होईल बरं. हा, सासूची आज्ञा, सासऱ्याची आज्ञा, नवऱ्याची आज्ञा, देराची आज्ञा, आणि ती मध्ये मध्ये करणारी बारकी असते, तिचं काय ना, ती बारकी नंदन का, हा, तिचं लवकर लग्न होत नाही, लहान असते घरामध्ये, तिचं सुद्धा म्हणणं ऐकावं लागेल. हो आई, काही हरकत नाही, तू सांगशील तसं मी वागेल. आणि माधवीला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. हा, आणि माधवीला आणखीन एक गोष्ट सांगितली की तू ज्या गावी जाणार आहे त्या गावामध्ये एक चोर आहे. कोण आहे? एक चोर आहे. आणि त्याच्याकडे एक छडी आहे, एक छडी आहे. आणि तुला एक सांगते, त्याच्या नजरेला नजर देऊ नको. हा, काय? त्याच्या नजरेला नजर देऊ नकोस. त्याच्या नजरेला नजर दिली रे बाबा, तू कामातून गेली. आई, पण मग मी त्याला पाहिलं नाही, त्याला मी बघितलं नाही, त्याला मी ऐकवलं नाही कधी, पण मग मी कसं ओळखणार? तू ज्याचं वर्णन करते तो तोच असेल. तर मग एक खूण सांगितली. ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी
वेणूचा नाद, वेणूचा नाद. निघाली लगबग पाण्याला, निघाली लगबग पाण्याला. कामा घेऊन आले डेरा रिकामा घेऊन या डेरा. गिरीधर गोविंद गोविंद गिरिधर गोविंद गोविंद. ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. सांगितली माधवी ती छेडी म्हणजे जी आहे ना, छेडी जी आहे ती छेडी म्हणजे बासुरी. आणि ती बासुरी जर त्यांनी वाजवली तर तू ऐकायची नाही. आणि ती बासरी जर तुझ्या कानावरती पडली रे बाबा, मग तुझा कार्यक्रम झाला. ठीक आहे, मी तुझ्या सांगण्याप्रमाणे मी नक्कीच करेल. प्रत्येक आईनी सासरी गेल्यानंतर मुलीने कसं वागलं पाहिजे हे मार्गदर्शन केलं पाहिजे. माझी मुलगी मोठी झाली, माझी मुलगी मोठी झाली असं म्हणून शांत नाही बसायचं. संसाराची चालना द्यायची आणि तिच्या संसारामध्ये आईने लुडबुड नाही करायचं. हां, लुडबुड अजिबात नाही करायचं. आणि मग माधवीला पाठवण्याची वेळ जवळ आली. आणि मग गोपाल कृष्णाचा मित्र आज नटून थटून सजला महाराज. आणि कृष्ण कन्हैया म्हणे, अरे अरे आज काय वेळ आहे, अरे लयच छान छान कपडे घातलेत तू, काय? अरे कन्हैया, मी आज माझी भार्या आणायला चाललोय. अरे वा, छानच आहे मग. आणि मग आल्याबरोबर मला तोंड दाखवशील ना? अरे बस का कन्हैया, अरे तुझा कुमार आहेस आणि तुला नाही दाखवणार तर कोण? तू तर माझा मित्र आहे. बस चलतो का ना तू? नाही नाही, मी एसी मध्ये थांबतो, तू घेऊन ये आणि आल्याबरोबर मला दाखव. हा निघाला. निघाल्याबरोबर महाराज माधवीला सजवलं गेलं आणि तिच्या आईने तिला पाठवण्याची तयारी केली. बैलगाडी सजवली आणि त्या माधवीला बैलगाडीमध्ये बसवलं आणि तिला तिथून रवाना केलं. रवाना केल्याच्या नंतर गाडी बैल आली महाराज. आणि गोकुळेच्या एसी मध्ये कृष्ण कन्हैया हे विराजमानच होते. थांब, अरे वा वा, कन्हैया कन्हैया. आणि तो तिला हळूच सांगतोय, हे बघ माझा मित्र आहे बरं का, आणि माझा इतका सखा आहे. आणि आपल्या गावामध्ये कोणतीही मुलगी आली का अगोदर तोंड दाखायची पद्धत मैयाला, यशोदा मैयाला आणि कानाला आहे. आणि मग तिने विचारलं, त्याच्या हातामध्ये बासरी आहे का? म्हणे हो. त्याच्या डोक्यावरती मोर पंख आहे का? म्हणे हो. बस माधवी तिथेच घाबरू लागली. आता काय करायचं? आईने तर सांगितलंय नजरेला नजर द्यायची नाही. आता तिला संकटच आलं. ते घुंगट तिचा असा होता, तिने आणखीन खाली वळला. आणि कन्हैयाचा मित्र म्हणतोय, कन्हैया म्हणतोय, अरे कुठे कुठे तुझी नवरी? हे काय कन्हैया, आई दाखव तिला, तोंड दाखव. ती म्हणते, एक नाही दोन. अगं दाखव ना, तो माझा मित्र आहे, असं नको करू तू. कन्हैया म्हणला, अरे काही नाका बिकामध्ये गेली काही म्हणतात ना, म्हणून काही नाकात चपट नाक किंवा असं काहीतरी असतं ना. पोरगी पाहायला गेल्यानंतर नाका डोळ्यात छान आहे, नाका डोळ्यात छान आहे असं म्हणतात, आहे की नाही? तो परेशान झाला. अगं दाखव ना, अगं तो माझा मित्र आहे, दाखव ना. नाही दाखव. कन्हैयाला राग आला. अरे इतकं काय तुझं सौंदर्य, असं किती किती मोठ्या अंतकरणातून अशी किती नवं चैतन्य भरलेला तुझा चेहरा आहे की तुम्हाला दाखवायला तयार नाही. जा, आयुष्यभर तुझा चेहरा पाहणार नाही. मी तुला आज आश्वासन देतो की तुझं तोंड मी कधी पाहणार नाही. कन्हैयाला राग आला आणि निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर याच्या मित्रालाही राग आला. आणि मग नंतर म्हणतोय, अरे का दाखवलं नाही? तुम्हाला काही समजत नाही, त्या आतल्या गोष्टी आहेत, चला तुम्ही.
आणि कन्हैया तिथून निघून गेला आणि हे पण निघून गेले आणि यांचा आनंदामध्ये संसार सुरू झाला. संसार करत असताना महाराज कृष्ण कन्हैया कधीही बासरी वाजवू लागला रे बाबा की ही माधवी काय करायची, कापसाचे बोळे कानामध्ये घालायची. का की त्यांनी जर कधी बासरी वाजवली तर ती आईने मला सांगितलेलं आहे, त्याच्या बासरीचा सोड तुझ्या कानावरती जर पडला की तू पावा गोंगडी घेऊनी पायी संगे गोपाळ यमुने गाई, पावा घोंगडी घेऊनी पायी विसरल्या काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कुणी जावा कुणी त्यानंदा, वृत्ती बेधली परमावो नंदावो नंदावो नंदा, पावा घोंगडी घेऊनी पायी. त्याची बासरी कधी ऐकली का कार्यक्रम होता आणि मग लगेच कापसाचे बोळे. आणि जेव्हा जेव्हा कन्हैया बासरी वाजू लागला की तेव्हा ती कानामध्ये. एक दिवस यमुनेच्या तीरावरती गेली आणि कपडे धुवू लागली. कपडे धुत असताना महाराज कन्हैयाने बासरीचा स्वर छेडला. ओ कान्हा तेरी बासुरीने नींद चुराई. बासुरीचा सोर कानावर पडला की ती कापसाचा बोळा तिच्यापाशी नव्हता. आता काय करावं तिने डुबकून दिशी पाण्यात उडी मारली, खाली वर निघाली का पुन्हा तिच्या कानावरती सोर पडायचा की ती पुन्हा लगेच पाण्यात जायची. असं करता 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 त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला आणि ती निघून गेली. आणि एक दिवस असा प्रसंग आला की भगवान परमात्मा आज गोवर्धन अवतार घेणार आहे. जसं की काल आपण गोवर्धनाची कथा पाहिली आणि त्या गोवर्धन लीलेमध्ये भगवान परमात्म्याने गोवर्धन उचलला का, इंद्राने खूप पाऊस पाडिल्यामुळे सगळे गोपाळ घाबरले आणि कन्हैयाने करांगळीवरती गोवर्धन उचलला आणि सगळे गोपाळ कन्हैयाच्या समीप आले. तेवढ्यात ही माधवी बी जागा शोधत कन्हैयाच्या पायापाशी आली, कारण सगळ्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि सगळे कन्हैयाच्या असे खाली बसले, कुणी असं अंगावर हे घेऊन. पहिली अशी पद्धत राहायची की घोंगट घ्यायची. आणि मग पाहता पाहता ती माधवी अशी नजर टाकू लागली. तेवढ्यात जिथे कन्हैया उभा राहिला होता तिथेच पायापाशी ती माधवी आली होती आणि तिने कन्हैयाच्या नखाकडे पाहिलं. कन्हैयाच्या नखाकडे पाहिलं आणि ती मनामध्ये म्हणू लागली, कोण पुरुष आहे हा की हिचे नख एवढे सुंदर आहेत. कोण असू शकतो हा पुरुष. ती नखापासून वरती आली थोडस, तिला इतका सुंदर भगवंताचा पितांबर दिसला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. काय सुंदर पितांबर घातलेलं आहे नी. तेवढ्यात त्या पितांबरापर्यंत आली आणि कन्हैयाच्या अंग कांतीपर्यंत तिची नजर पोहोचली. देखी लागे माये यमुनेच्या तीरी, गुंजावरन डोळे माथारबा. तिथून थोडं वरती आली आणि भगवंताच्या गळ्यातली वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांच्या, ती वैजयंती माला तिने पाहिली. काय सुंदर पुरुष आहे हा, हिची माळ एवढी सुंदर आहे.
भगवंताच्या हृदयाकडे पाहत राहिली आणि तिथून थोडं वरती आली, कन्हैयाची हनुवटी पाहिली आणि मग तर ती भाव विभोर होऊन गेली. काय सुंदर पुरुष आहे हा. आणि तेवढ्यात तिथून वर सरकली महाराज ही माधवी आणि कन्हैयाची नजर आणि तिची नजर एक झाली आणि तिथून मग दीवानी बनी मैं दीवानी बनी. दीवानी बनी मैं दीवानी बनी, गवळण हरी गुण गाणे दीवानी. कन्हैयाची नजरा नजर झाली आणि ती माधवी कामातून गेली. एक टक नजर माझ्या कन्हैयाशी लावली. कन्हैया बी तिच्याकडे पाहतोय आणि मनामध्ये असा भाव केला, आता कन्हैया काय माझी आई असेल की एवढं दिव्य असं स्वरूप माझ्यापासून माझ्या नजरेतून लपून ठेवलं. मी अभागी आहे काना, मी दुर्भागी आहे की एवढ्या सुंदर दिव्य रूपापासून मला अलिप्त केलं. कन्हैया आता मला कुणीच नको, मला कुणीच नाही पाहिजे, मला फक्त तूच पाहिजे, मला तूच पाहिजे. मीराबाई, संत मीराबाई. आणि महाराज सगळ्यांना जीवन चरित्र संत मीराबाईचं माहिती आहे. लग्न झालं महाराज तिचं, पण तिने फक्त कन्हैयालाच माझा सखा मानलं होतं, अन्यथा कोणालाच मानलं नव्हतं की तिने एवढं प्रेम त्या कन्हैयावरती केलं. कसं वेड लागतं आणि तिने वेड लावावं अशी आपली भक्ती पाहिजे. आपल्या भक्तीची परीकाष्ठा तेवढी पाहिजे की जेणेकरून याच जन्मामध्ये माझा कन्हैयाने मला भेट दिली पाहिजे. आणि कन्हैया तिच्या क्षणोक्षणाला प्रतिबिंबासारखा पाठीमागे उभा राहायचं. आणि तो सगळ्यांना भाग माहिती आहे. तिने एक मंदिर कृष्ण कन्हैयाचं बनवलं होतं आणि मंदिरामध्ये कृष्ण कन्हैयाची दिवस रात्र पूजा करायची. आणि एक मूर्त होती महाराज, उठता बसता दळिता कांडिता ती कृष्णाला घेऊनच फिरायची. असं जीवनचरित्र आहे. आणि या माध्यमातून आपल्याला एवढंच मिळतं की या गोवर्धनामध्ये, या गोवर्धन पूजेमध्ये आपण तल्लीन होऊन भगवंताला ज्यावेळेस शरण जाऊया त्यावेळेस भगवान परमात्मा आनंदाने आपल्याला सखी होण्याचं आशीर्वाद प्राप्त करतो. आणि सखी होण्याचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर राहिलंच काय, काय राहिलं? प्रेम की पीडा मीरा जाने, क्या जाने ओ राधा, प्रेम की पीड़ा मेरा जाने, क्या जाने ओ राधा.
परीक्षिती राजा शुकदेव महाराजांना प्रश्न विचारतात, महाराज खूप सुंदर तुम्ही कथा सांगितली हो, पण महाराज 56 प्रकारचे भोग करणं, हे करणं ते करणं, हे कलियुगामध्ये जरा जमणार नाही हो. भगवंताचं सखी होण्याचं भाग्य आम्हाला लवकरात लवकर मिळायला पाहिजे, असा काहीतरी उपाय सांगा ना. शुकदेव महाराज म्हणाले, हो खूप छान आहे, कारण कलियुगामध्ये आता काय आहे, शब्द चमत्कार केला की लगेच माणसाला काय पाहिजे आहे की नाही, चमत्काराला प्राधान्य आहे सध्या. पण भगवान परमात्मा म्हणतो, चमत्कार मी दाखवील रे, पण चमत्काराने तुझं समाधान होणार नाही. चमत्काराने तुला समाधान प्राप्त होऊ शकत नाही, मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, सद्गती मिळू शकत नाही. चमत्कार म्हणजे काय, दुःख आहे त्याचं निवारण करणं आणि सुख प्राप्त होणं, पैसे नाहीत पैसा मिळणं, आनंद लुटणं. पण जी आनंदाची गोडी आहे भगवत चिंतनामध्ये, ती प्राप्त करण्याकरता भगवंताची अलौकिक शक्ती आपल्याप्रती व्हायला पाहिजे. शुकदेव म्हणतात, हो सांगतो मी. शुकदेव महाराज सांगू लागले, भगवंताने ही लीला करण्या अगोदर एक लीला केलेली आहे. सखी भगवंताला प्राप्त होण्याकरता काय केलं पाहिजे. एक 8 जणी ब्राह्मण पत्नी होत्या, ब्राह्मण पत्नी, आणि हे ब्राह्मण नारायणाला प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस यज्ञ करत होते. रात्रंदिवस यज्ञ, दान, धर्म, तप, नारायण स्वाहा नारायण स्वाहा नारायण स्वाहा. आणि भगवान परमात्मा सौंगड्याबरोबर खेळण्याकरता एकदा रमण रीतीकडे आला होता. रमण रीतीमध्ये आल्याच्या नंतर बागडू लागले, हसू लागले, खेळू लागले, आणि खेळता खेळता कन्हैयाने खाल्ली माती, आणि ती पाहिली बालूभैयाने, बलराम दादाने. आणि बलराम दादाने लगेच घरी आल्याबरोबर आईला सांगितलं की आई आई कन्हैयाने माती खाल्ली, कन्हैयाने माती खाल्ली. आणि मग आल्याबरोबर जगाच्या मालकाचा कान पकडण्याची ताकद जित्यामध्ये आहे, तिची प्रेमशक्ती किती अलौकिक असेल. मैयाने त्याचा कान धरला, सांग कन्हैया माती खाल्ली का, सांग कन्हैया माती खाल्ली का. आई मी नाही खाल्ली ग माती. आणि मग कन्हैया तू खोटं बोलतोयस, कन्हैया तू खोटं बोलत आहेस. अगं नाही आई, नाही खाल्ली मी माती. आणि मग हळूच बळराम दादाला कन्हैयाने नजर केली, बालू भैया तू काल भांग खाल्ली होती, सांगू का आईला, सांगू का. बलराम दादा म्हटला, याच्या अगोदर मलाच फटके बसते ना. नाही 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 उगाच सहज बोललो. आणि बलराम दादा भैया हे मोठे होते, इथून पुढे कन्हैयाने त्यांना खेळायला सोबत घेतलं नाही. पण आज कन्हैया म्हणाला, पोराओ तुम्ही आपण सगळेजण काय करू, आता गायी चारण्याकरता वनामध्ये जाऊया. आणि कन्हैयानी आज छोट्या छोट्या गायी घेऊन कन्हैया वृंदावनाच्या तीरावरती येऊन बसला. आणि गायी चारता चारता शोधेऱ्या कुणी आणल्या नाही, म्हणून सगळ्या सवंगड्याला सांगितलं की आता एक काम करा, इथे जवळच एक वस्ती आहे, त्या वस्तीवरती जा आणि मधुकरी मागून आणा. आणि मग हे सौंगडी गेले, आणि तेवढ्याचे ब्राह्मण लोक होते ना, मग अशी म्हटलं मी, हे सगळे यज्ञ करत होते. आणि तेवढ्या ते मुलं तिथून चालले, ए शिक्षक होय तिकडं. हे ब्राह्मण कोणाला, ते ब्राह्मण म्हणू लागले, आले कुठले गवळ्याचे पोरं, तिकडं आंघोळ्या करत नाहीत, काय करत नाहीत, आम्हाला इकडे शिवपाला होतो ना. हे कोण, ब्राह्मण. त्याच्या माध्यमातून फार आपल्याला शिकायला मिळते बरं का. तुमचे किती अभंग पाठ आहेत याला किंमत नाहीये, तुमचा किती गाथा पाठ आहे याला किंमत नाहीये, तुमचा किती काकडा पाठ आहे यालाही किंमत नाहीये. भगवत दर्शनाची आस मनामध्ये ठेवून सर्वांच्या हृदयामध्ये जो रामाला पाहतो, तो श्याम सुंदराला पाहतो, भगवान परमात्मा त्यालाच जवळ करतो, त्यालाच जवळ करतो. कारण भगवान परमात्मा कुठे, जैसा हृदयामध्ये
असता सर्व सुखाचा हा सगळ्या ठिकाणी मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात मंदिरात अंतरात तीच गणेशाची मूर्ती तीच विठ्ठलाची कीर्ती तोच श्याम तोच राम आत्मा राम आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देह आहे तुझा देह आहे ना भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे असा भाव ठेवून तू जर भजन म्हणत असशील तर योग्य आहे. आता काही काही भजनाला बसतात लय अहंकार काही केला एकदा रूप पाहता सुरू केलं रे बाबा की रूप पाहता त्याच्याच वाट्याला जय जय विठ्ठल रुक्माई त्याच्याच वाट्याला सुंदर ध्यान आखी पंचपती धुवून काढितो पण कोणाच्या वाट्याला काही येऊ देत नाही. स्वतःच वाटतं की अर्श्वस दाखव अरे यांनी साध्य होणार नाही. अरे प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे प्रत्येकाला म्हणू दिलं पाहिजे. आता काही काही बारीक बारीक पोरं हरिपाठाला येतात. आता मी बरेच दिवस इथं गायनाचं काम केलेलं आहे. मी एवढे पोरं नादी लावली होती छान प्रकारे तरुण पोरं बारकाले पोरं सुद्धा खूप नादी लावली होती. आणि 2-4 टकूचे आले ते टाळ वाजित येत ना आता ठीक आहे त्यांना येत नाही वाजता येणार केलं की त्याला टाळ वाजित त्याच्यात घुसकून घेणार गप वाजत नाही तुला बस ठेव खाली दिला खाली ठेवून असं करून करून मी बरेचसे नादी लावले त्यात. तिथं पाठीमागं तरुण पोरं मी अख्खी रांग उभा केली ती मला जवळपास 18 ते 19 पोरांची रांग उभा केली ती बरोबर आहे की चर्म साहेब. हे काही थोड्या काही गोष्टीमुळं असं काही झालं की नाही सहन होत कोणाला. अरे परमार्थामध्ये तरुण पोरांची गरज आहे बारकाल्या लेकरांची गरज आहे. हा जो आपण कार्यक्रम करतोय महाराज ह्या लहान लहान मुलाला जर नाही जर हे कळलं अस्तित्व महाराज तर उद्या हे याच्यामध्ये येऊ शकत नाही. आणि हे धर्मपीठ महाराज धर्म दाखवणार आहे देव दाखवणार आहे आपले आई बाप दाखवणार आहे. हां पुढे जाऊन बोलू की एक बैलाला आई कळत नाही कुत्र्याला त्याची आई कळत नाही हां जनावराला आई बाप कळत नाहीत. पण हे धर्मपीठ फक्त एवढंच आहे की इथं आपली आई कळल्या जाते. समजते ना मला काय म्हणायचं ते. इथे आपला बाप कळला जातो आणि इथे आपली बहीण देखील कळल्या जाते. जगाच्या पाठीवर फक्त हा एकच संप्रदाय आहे की इथे धर्म जागृतीचं काम केल्याशिवाय राहत नाही महाराज. याला वारकरी संप्रदाय म्हणतात याला वारकरी संप्रदाय म्हणतात. हां जगाच्या पाठीवर फक्त एकच पीठ आहे. बैलाला आई कळत नाही महाराज. हां आज पश्चिमाच्या देशातली संस्कृती पहा किती बिकट अवस्था झालेली आहे बिकट. पण आपला भारत देश महान आहे संत प्रधान आहे. हां म्हणून लहान लहान लेकराला जवळ येऊ दिलं पाहिजे. आणि ते जवळ आल्याच्या नंतर त्यांना गोडी लागते. गोडी लागल्याच्या नंतर त्यांना आनंद डोलायला त्याला भेटलं का आता याच्यामध्ये सिटकील सुद्धा थोडंसं नाचणं गाणं झालं की आवड लागतं. आणि त्या आवडीचा परिणाम एवढा सुंदर होतो की भगवत कुठेही कीर्तन असू द्या माणूस पळतच येतं पळत येतं माणूस पळत. कारण का गोडी लागते तशी माणसाला त्या याची भगवत चिंतनाची गोडी लागली ना मग उगाच महाराज त्या आनंद शिंदे महाराजांनी नाही लिहिलं कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. त्यांनी का गोडी शब्द वापरला की गोडीने भजन कोणी म्हणत नाही. अरे बाबा चुके झाले अरे असंच आहे ना तिथं गोडी शब्द आहे. मी काल बोललो की आपला भगवान परमात्मा भजन प्रेमी आहे. आता ते जागरणे का ते गोंधळे की काय मला तेच कळत नाही. गोड म्हटलं पाहिजे आणि गोड म्हटल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा डुलतो. आणि तो कशामुळं डुलतो माहिती आहे त्या भजनाचा आनंद त्याला एवढा होतो. तुकोबारे म्हणतात मी नाही म्हणत नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. तो नाचतो हां तो नाचतो माग्या इथं नाही नाचत तो इथं नाही नाचल्या जात. त्याला गोड म्हटलं पाहिजे
आणि आपल्या गावचा परमार्थ इतका सुंदर आहे की सगळ्यात जास्ती त्याला आवडणारा काकडा, म्हणून आपली इथं छान काकडा मुखदगत आहे. मला सांगायचं तात्पर्य काय की पंडित आहेत महाराज आणि त्या गोपाळांना तिने हे हो तिकडं असं केलं महाराज. आणि असं करता क्षणी कन्हैयाकडे हे गेले आणि बारीक तोंड केलं. कन्हैया काय रे, कुठं पाठवलं तू? अरे ते आमच्यावर वसकले रे. कोण? अरे ते ब्राह्मण, तिथं काहीतरी यज्ञ पूजा चालू होती आणि ते माझ्यावर वसकले रे. अरे तुम्ही त्यांच्याकडे कशाला जायचं, त्यांच्या बायकांकडे जा. मी काल नाही बोललो का, महिलांच्या अंतःकरणामध्ये एवढा प्रेमाचा सागर असतो महाराज. आपल्या दारामध्ये आलेला अतिथी त्याला कब्बर का होईना चहा पाजवल्याशिवाय जाऊच देणार नाही. याला भारतीय स्त्री म्हणतात, याला भारतीय स्त्री म्हणतात. जाऊच देणार नाही, ही भारतीय स्त्री आहे. या महाराज या ना, काय अडचण. पाणी देणार, लगेच चहा टाकणार न सांगता. आणि सिटीमध्ये गेले का, महाराज तुम्ही चहा घेणार का? अरे काय का मी काय चहा प्यायला आलो का काय? महाराज तुम्ही चहा घेणार का? घेणार का? आता मला घ्यायचाच असला आणि मी म्हणालो हो घ्यायचा, हे काय झालं, मागणं झालं. पण मनानी आहे की नाही, चहा घेणार का? सिटीमध्ये आपलं ते जेवायला बसलं का, थोडी भाकर घेणार का? थोडी भाकर वाढू का? अगं वाढ ना. माझं मन असेल तर मी म्हणाल ठीक आहे बस पोट भरलं, वाढ ना. ठेवू का? आणि मग कन्हैया म्हणाले तुम्ही त्यांच्या बायकांकडे जा. आणि मग महाराज गेले हे बायकाकडे. तेवढ्यात ते पाहिलं, त्यांच्याकडे त्यांनी पाहिलंच नाही. ब्राह्मण त्यांच्याकडे पाहत होते. सरळ गेले महाराज त्यांच्या वस्तीकडे, त्यांच्या दरवाजाला कडी वाजवली. माई, दरवाजा उघडला. आमचा कन्हैया इथं शेतामध्ये आलेला आहे आणि आम्ही आज शुदऱ्या आणलेल्या नाहीत, थोडी मधुकरी मिळेल का? त्या ब्राह्मण पत्नी म्हणाल्या अरे वा, कन्हैया आलाय म्हणे. हो. अरे बाबा, एकच मिनिटात मी पाची पकवण्याचं ताट तयार करून तुम्हाला देते. आतमध्ये गेल्या आणि पाची पकवण्याचं ताटच बनवून आणलं महाराज. गुलाबजांबू, बासुंदी, चपाती, आहा हा. आणि त्यांच्याकडे देणार. तेवढ्यात म्हणे ए बाळानो, मी येऊ का रे ताट घेऊन? वा चला ना इथंच बसायला कन्हैया. ब्राह्मण पत्नी निघाल्या त्यांच्याबरोबर. निघाल्या असता महाराज ब्राह्मण त्यांच्याकडे बघू लागले. आता त्यांना असं वाटलं की यांच्याकडे जर पाहिलं आणि ते जर म्हणले थांबा तर आपल्याला कन्हैयाचं दर्शन घेता येणार नाही. त्यांनी पाहिलंच नाही. ते ब्राह्मण पूजा करत होते, ते करत होते, त्यांना बोलता येणार ना, पूजा चालू होती. भेर दिशी ब्राह्मण पत्नी निघून गेल्या महाराज. निघून गेल्या महाराज आणि कन्हैयाला पाहिलं, डोळे भरून आले महाराज. काय दिसत होता कन्हैया, ती माती अंगाला लागलेली, ते कुरळे केस, सुंदर दिसत होता. आणि कन्हैया पैसे अवतीभवती सगळ्या जणी बसले असता कन्हैयाला फार भूक लागली होती. तेवढ्यात एक ब्राह्मण पत्नी म्हणाली देवा, मी घास भरू का तुम्हाला? कन्हैयाचं अंतकरण भरून आलं महाराज. कन्हैयाचं अंतकरण भरून आलं महाराज. ती ब्राह्मण पत्नी कन्हैयाला घास भरू लागली. ऐकताय ना तुम्ही? आता सिद्धांताकडे या. हे ब्राह्मण रात्रंदिवस होम यज्ञ करतायत, ते नारायण प्राप्ती होण्याकरता, नारायणाची प्राप्ती होण्याकरता रात्रंदिवस चिंतन चालू आहे. आणि या ब्राह्मण पत्नीला सहजी कन्हैयाचं दर्शन झालं. का झालं? सहजासहजी दर्शन या पत्नींना का झालं? चला काकड्यामध्ये. हो तो पंडित महाज्ञानी, हो तो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षड शास्त्र पुराणी, शास्त्र पुराणी, चारी वेद मुखद्गतवाणी, गर्भामध्ये झाली सर्वहानी, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. बरोबर का दादा महाराज? नाना महाराज, ब्राह्मण पत्नीला सहजासहजी कृष्ण कन्हैयाची प्राप्ती झाली.
हे ब्राह्मण रोज मंत्र म्हणू म्हणू परेशान झाले महाराज. यांना नाही कन्हैयाने दर्शन दिलं का? दशग्रंथ षडशास्त्र पुराणे चारी वेदाचं ज्ञान असणारे पंडित, गाथा पाठे, ज्ञानेश्वरी पाठे, चारी वेद पाठ आहेत. कन्हैयाने दर्शन त्यांना नाही दिलं का? नाही दिलं. हे गवळ्याच्या बरोबर जा तिकडे, हे जा तिकडे. आंघोळ्या करत नाहीत, काय करत नाहीत, चालले इकडे मंदिराकडे लगेच आमच्याकडे तोंड घेऊन. अहंकार, सगळ्यात जास्ती अहंकार कारणीभूत आहे परमार्थाला. सांगना पेंध्या म्हणू लागला. तेवढ्यात यशोदामय्या धावत पळत आल्या आणि कृष्ण कन्हैयाने कालिया मर्दानासोबत अनेक प्रकारचं घनघोर असं युद्ध केलं. आणि तू या यमुना डोहामध्ये राहू नको देवा, तुम्हीच मला निर्माण केलं, तुम्हीच मला हे विष दिलं आणि आता माझ्या विषाचा तुम्हाला त्रास व्हायला असं कसं बरं देवा? बरं आता काय कर माहिती का, तू इथून निघून जा आणि लांब क्षीरसागर समुद्रामध्ये जाऊन विराजमान हो. आणि त्या कालियाला तिथून वर काढलं आणि त्याच्यावरती त्या फणावरती कन्हैया नाचत 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 आला. आणि बासरी वाजत सगळ्या गोकुळामध्ये जी शंका होती कालिया डोहावरती जाऊ नये, कालिया डोहावरती जाऊ नये, म्हणून ती शंका सगळ्यांची दूर केली आणि तिथून कालियाला काढून टाकलं आणि त्याला क्षीर समुद्रामध्ये पाठवण्याचा मार्ग कन्हैयाने सांगितला. आणि आज शरद पौर्णिमेचा दिवस जवळ आला होता. सगळ्या गोपिका त्या शरद ऋतू या दिवसाची वाट पाहत आहेत, कारण तो ऋतू म्हणजे इतका सुंदर आहे. जैसे शारदेचे चंद्रकळे माझी अमृत कनकवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. आणि त्या कन्हैयाने आज बासरीचा सोर छेडला महाराज. आणि सगळ्या गोकुळातल्या गोपिका त्या बासरीच्या सोराने धावत 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 निघाल्या महाराज. काही गोपिका महाराज नवऱ्याला ताट वाढत होत्या. ताट वाढता वाढता महाराज कृष्ण कन्हैयाचा बासरीचा सोर कानावरती आला. फेर दिशी महाराज ती गवळण निघाली. अरे कुठे चालली, कुठे चालली? मला अरे मला पोळी वाढ, पोळी वाढ. जे पोळी नाही काय नाही, गेली लगेच. हा, एक कन्हैया तिच्या बाळाला आंघोळ घालत होती. 7 वर्षाचा तिचा मुलगा होता महाराज. आंघोळ घालता घालता ती आंघोळ घालू लागली आणि बासरीचा सोर तिच्या कानावरती पडला. ती स्वतःच आंघोळ करू लागली, ती स्वतःच अंगावरती पाणी घेऊ लागली, भाव विभोर होऊन गेली. एक गोपिका भाकरी थापत होती महाराज. भाकरी थापता थापता तो सोर तिच्या कानावरती आला आणि महाराज भाकरी तव्यावर टाकायच्या ऐवजी महाराज तिने भाकर चुलीतच घातली. एवढे विभोर होऊन झालते महाराज, फार विभोर. एक गोपाळ, ती गोपिका शेतामध्ये पाणी लावत होती. आपल्या झाडाला पाणी लावत असता महाराज तिच्या सोर कानावरती पडला आणि ती त्या चिखलामध्ये स्वतःच नाचू लागली, चिखलच अंगावर घेऊ लागली. आपण नाही का पंढरीच्या वारीला गेलो की वाखरीच्या पुढे गेल्यानंतर सगळं मैदान असते, रिंगण असते आणि पाऊस झाला की हे त्याच्या अंगावर चिखल टाकते, ते त्याच्या अंगावर चिखल टाकते. का की भगवंतासाठी वेड होणं याला म्हणतात. त्याच्यासाठी वेड होणं, त्याच्यासाठी भिकारी झालं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, होईन भिकारी पंढरीचा वार करी, हाची माझा नेम धर्म मुखी. तोच प्रकार झाला होता, तोच प्रकार झाला होता. ते आमचे गुरुवारी बाबा सांगत असते तर त्या बासरीचा सोर काना वसंत ऋतूमध्ये, शरद ऋतूमध्ये तो सोर कानावरती पडल्यानंतर काही 4 माणसं ते पिटीत होते. काय चिलीम, तो बासरीचा सोर कानावरती पडला आणि ते चिलीम वडता वडता महाराज वेगळेच प्रकार त्यांच्यात करू लागले. एक त्याच्या कानाखाली टाकतंय, ती त्याच्या कानाखाली टाकतंय आणि 2 जण गाडी बैलामध्ये निघाले, कारण ते इतके विभोर झाले. आणि गाडी बैलामध्ये बसले असता एक पाठीमागं गोपाळ होता. त्या गोपाळ काहीतरी बोलता बोलताच काहीतरी म्हणू लागला. सायकल चालत होते 2 गोपाळ आणि एक पाठीमागं बसला होता. सायकल चालता चालता बरं का
आणि ते गोपाळ काहीतरी म्हणला, ए अरे जरा दम्मानी सायकल चालव ना. ते मागच्याला म्हणते, तू कधी आला रे? मागं बसलेलं. ते काय म्हणते, तू कधी आलाय? आणि तेवढ्यात तू कधी आला म्हणते. मग पुढे पुढे सायकल चालू असताना, कारण तो स्वर कानावरती पडला होता. सगळे खिन्न भिन्न झाले होते आणि सगळे भगवंताच्या अवतीभोवती येऊन उभा राहिले. आणि उभा राहिल्याच्या नंतर कन्हैयाने बासरी बंद केली. आणि बंद केल्याच्या नंतर आणि मग गोपिकाला म्हणालास, इकडे कुठे आलात तुम्ही? इकडे कुठे आलात? आता अण्णा मला तुम्ही जेवायला आमंत्रण केलं घरी, आणि जेवायला आमंत्रण केल्याच्या नंतर तुम्ही मला रवी महाराज उद्या 12 वाजता तुम्ही या, आणि मी बरोबर 12 वाजता आलो. तुम्ही जर म्हणाले इकडं कुठं महाराज, मग कसं वाटेल मला? कसं वाटेल अण्णा? मला वाईट वाटेल ना. तसं गोपिकाला वाटलं. का? की त्या गोपिकांची इच्छा होती की भगवंताबरोबर आम्हाला एकदा रासलीला खेळायची आहे, आणि भगवंताची सखी होण्याचं वरदान गोपिकांनी कन्हैयाला मागितलं होतं. केव्हा? यमुने तीरावरती गोपिका स्नान करायला जात असता भगवंतांनी तिचे वस्त्रे चोरून झाडावरती लटकून टाकले होते. ते कन्हैया देना इथे स्नान का करता? अरे इथे स्नान आम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून देवीला मागणं मागतो की कन्हैयाने आम्हाला एकदा सखी होण्याचं वरदान द्यावं, एकदा सखी होण्याचा आशीर्वाद त्या देवीकडनं मागत होतो. आणि तोच आशीर्वाद आज पूर्ण होतोय. आणि तूच तर बोलवले काना, कारण का तुझ्या बासरीमध्ये एवढी ताकद आहे. काही गोपिका यमुनेच्या तीरावरती अडकल्या, आणि मग कसं जावं कैसी जाऊ मी वृंदावनाला, मुरली वाजवी तो काना, पहिल्या तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना. कन्हैया पहिल्या तीरावरती आहे आणि मला जायचंय. कसं जाऊया? आणि गेल्या महाराज. आणि गेल्यानंतर कन्हैयाने विचारला, इकडे कुठे आलात? कन्हैया तूच तर बोलवलंय. अरे जा, तुमचे पती तिकडे वाट पाहत आहेत, जा लवकर घरी. आता माझे कोणी नाही घरी. हरिया या हो आज मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. याचा अर्थ असा आहे, काम क्रोध विकाराच्या गाठी हृदयातून खिन्न भिन्न करून बाहेर फेकलेल्या आहेत. देवा, फक्त हृदयामध्ये तुलाच जागा आहे, याच्या व्यतिरिक्त आता हृदयामध्ये कुणी बसणार नाही. अरे जा, अरे तुम्ही संसारिक आहात, अरे तुमचे पती तुम्हाला घरामध्ये घेणार नाहीत. गोपिका कन्हैयाला उपदेश करू लागल्या. ऐका बरं का, देवा तू आमच्या पतीचं भूषण सांगू लागला, ऐक, पती धर्म तुला माहितीये का? म्हणे हो. काय पती धर्म तुला माहितीये? थांब, मी तुला पती धर्म सांगते. काय? कृष्ण कन्हैया पती धर्माची कथा गोपिकांना सांगू लागला. ऐका, अरे पती धर्म काय असतो माहितीये का तुम्हाला? जा, तुमचे पती घरी वाट पाहत आहेत. आणि पती धर्माची कथा सांगू लागले. कृष्ण कन्हैया म्हणाला, एक संसारिक जोडप दारे धरून आला महाराज घरी, आणि खूप थकला होता, आणि त्याची मंडळी दारामध्ये गहू निसत होती, म्हणजे ते दळण करीत होती. आणि तेवढ्यात तो आला, आणि आल्याबरोबर त्यांनी खोरं काय असेल ते बाजूला ठेवलं साहित्य, आणि तसाच तिच्या मांडीवरती झोपला, आणि त्याला गार झोप लागली. आणि तेवढ्यात ही दळण करणारी गोपिका महाराज दळण करता करता तिचं बाळ महाराज रांगत बाहेर आलं आणि खेळू लागलं. आणि खेळता खेळता एका कोपाकडे वळत गेला. कोप म्हणजे काय? पूर्वी वाडे राहायची, आणि त्या वाड्यामध्ये आणि त्या वाड्यामध्ये आपले पहिले आडच ना म्हणजे वेहीर राहायचे, त्याला कोप म्हणतात. आणि ते कोप काय असे लई उंच नसायचे, ते छोटे छोटेच असायचे. त्याच्यातून मध्ये अशी एक सांद राहायची,
आणि तेवढ्यात ते बाळ तिचं रांगत रांगत गेलं आणि रांगत रांगत गेलं आणि तिला पतिधर्म माहिती होता. ती रांगत बाळ त्या विहिरीकडे चाललंय आणि माझ्या मांडीवरती पती येत, मी त्याला हाक द्यावा तर माझा पतिधर्म मोडेल, उठून जावा तर माझा पतिधर्म मोडेल, काय करावं. आणि पाहता 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 ते बाळ महाराज पाहता पाहता त्या विहिरीमध्ये धुपकून दिशी पडले आणि पडल्यानंतर अंतकरणाची मुठी तिने इतकी बांधवली महाराज, डोळ्याचे अश्रू असे वाहू लागले, कर्णबिंदू एकत्र झाले महाराज. कोणतं पाप मनामध्ये केलं असेल असं म्हणू लागली. स्वतःच्या मुलाला मरताना एखादी आई पाहत असेल आणि ती वाचू शकत नाही, किती दुःख असेल. आणि तेवढ्यात काही क्षणानंतर तिचा पती उठला आणि पळत 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 गेली महाराज. पतिधर्माचा संदेश, पतिधर्माचा प्रताप महाराज. त्या एवढ्या मोठ्या विहिरीमध्ये खोल पाण्यामध्ये देखील तिचं बाळ वर तरंगलेलं दिसलं महाराज, वर तरंगलेलं दिसलं. त्याला म्हणतात पतिधर्म. कन्हैया सांगतोय गोपिका जा घरी, अरे तुम्ही पतिधर्म पाळा. आता गोपिका पतिधर्माची कथा कन्हैयाला सांगतात. ए गप्रे कन्हैया, अरे सख्याला बोलायला अधिकार आहे, आरतुर बोलायला. जे आपल्यावरती प्रेम करतात ना त्याला आरतुर बोलायला काही हरकत नाही बरं का तात्या. हा, काही हरकत नाही बरं का अण्णा, खरं सांगतोय. आणि माझ्यावर हे माझ्या वडिलासारखे आहे तो, विनाकारण कधी कधी ते शब्दाला हे करतात. आता ती सवय पडत गेली त्याच्यामुळे काही हरकत नाही, काहीच हरकत नाही. बिंदास रवी म्हणायचं. ए रवी, हा कोणता मोठा, मोठा कोणी नाही इथे. माझ्या कन्हैयापेक्षा आणि मंदिरामधले सगळे संत विराजमान आहेत त्यांच्यापेक्षा मोठं कोण आहे. हा, मी इथे बसलो व्यासपीठावरती, इथून खाली उतरलो ना मला भागवतातला ग ही कळत नाही, काहीच कळत नाही मला. मोठा माझा गोपाल कृष्ण आहे आणि मंदिरामधले संत महात्मे विराजमान आहेत ते मोठे, याच्यापेक्षा कोणी मोठं नाही. हा, कोणीच मोठं नाही. कन्हैयाला ते म्हणू लागले. आणि आवजावं घालायची एक पद्धत असते बरं का. आवजावं घालणं कुठं घातलं पाहिजे, जिथं घालायचं तिथंच घातलं पाहिजे बरं का. हां, एखादं पिसाळ कुत्रं घरात आलं, पिसाळ कुत्रं घरात आल्याच्या नंतर त्याला म्हणू नये असं अहो हाडा ना, असं नाही म्हणायचं, असं नाही म्हणावं लागत. तिथे त्याला दंडुकं काढावं लागतंय आणि त्याला भिरदिशी बाहेर पडावं लागतंय. हां, आवजावं घालण्याची एक पद्धत असते, जिथे घालायचं तिथंच घातलं पाहिजे. काय तू पतिधर्म सांगू लागलास, ऐक. पतिधर्म काय आहे कन्हैया, लई सांगा लागलास का तू, ऐक. काय, अरे एक जोडपं होतं म्हणे आणि त्या घरातली स्त्री, त्या घरातली स्त्री नवऱ्या तिच्या पतिदेवाचं मुखकमल पाहिल्याशिवाय ती जेवत नसायची, त्याची पूजा केल्याशिवाय ती जेवत नसायची. हो बरोबर आहे, तिचा पतिधर्म आहे, पाळलाच पाहिजे. बरोबर आहे ना काना. तर मग आता ऐक, मग ऐक. तिचा पती एक दिवस कामानिमित्त 15 दिवस बाहेर जाणार आहे. मग तिने काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे म्हणजे सांग तूच काय केलं पाहिजे. आता तिचा पती 15 दिवस बाहेर जाणार आहे आणि ती पतीची पूजा केल्याशिवाय तिचं मुखकमल पाहिल्याशिवाय जेवत नाही. मग काय केलं पाहिजे. मग एक मातीचा पुतळा, कन्हैया सांगतो, एक मातीचा पुतळा तयार केला पाहिजे आणि पती तिचा येईपर्यंत त्या पुतळ्याकडे बघत बघत त्या पुतळ्याची तिने पूजा करावी, त्या मातीच्या पुतळ्याची पूजा करावी आणि तिचा पतिधर्म तिने पार पाडावा. बस कन्हैया, मला एवढंच पाहिजे. बरोबर की नाही काना. तर आता ऐक, ही सखी बरोबर तिने मातीचा पुतळा तयार केला आणि रोज तिची पूजा करून ती तिचा पतिधर्माचं पालन करायची. 15 दिवसानंतर तिचा पती घरी आला. घरी आल्याच्या नंतर आता कन्हैयाला गोपिका प्रश्न विचारतात. ऐका बरं का, ऐकणारे श्रोते ऐका. ऐकणारे श्रोते ऐका. तिचा ओरिजिनल पती आता घरी आलेला आहे. तिने मातीच्या पतीची पूजा केली पाहिजे का ना. मातीच्या त्या पतीची पूजा केली पाहिजे का नाही. कन्हैयाला विचारलं, सांग कन्हैया, तिचा खरा पती घरी आलाय तर मग तिने मातीच्या देहाची पूजा केली पाहिजे का. म्हणे नाही केली पाहिजे, खऱ्या पतीची पूजा केली पाहिजे. बस का ना, मला सांग
देहाचा खरा पती कोण आहे? देहाचा खरा पती कोण आहे? हा? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभ नारायणा पद्मनाभ नारायणा पद्मनाभ नारायणा सकल देवादी देवा सकल देवादी देवा कृपाळू आदी केशवा आदी कृपाळू आदी केशवा हो सकल देवादी देवा कृपाळू आदी केशवा महानंदा महाअनुभवा तो अनुभव आला पाहिजे. आपल्या खऱ्या देहाचा पती कोण आहे? तो परमेश्वर आहे. आणि तो कधी मरत नाही, तो कधी पांगत नाही.